तुम्हारा चुनाव चिन्ह हमें पता है, हमें पता है, तुमने बहुत काम किया है, हम तुतारी ही बजाएंगे. हा संवाद आहे मुंब्रा-कोसा येथील एक ज्येष्ठ महिला आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यातील. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रचारार्थ शंकर मंदिर, दर्गा, अचानक नगर, सावरकर नगर, पाईप कंपाऊंड, पिंट्या कंपाऊंड, शमन अपार्टमेंट, दारुल फलाह आदी परिसरात पदयात्रा काढली होती. माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण, शाकीर शेख, साकीब दाते आदी या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही पदयात्रा ज्या गल्लीत ज्या भागात जात होती त्या भागात नागरिकांकडून डॉक्टर आव्हाड यांचं जोरदार स्वागत केलं जात होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी नागरिकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अचानक नगर परिसरात डॉक्टर जितेंद्र आव्हाड माईक हातात घेऊन आपलं निवडणूक चिन्ह सांगत असतानाच एक महिला त्यांच्यासमोर आली. कशासाठी तुम्ही फिरताय? तुम्ही आम्हाला तुमच्या कामातून दररोज दिसत असता. आमचा मुंब्रा-कोसाचा कायापालट तुम्ही केलाय, त्यामुळे आम्हीच तुमचे प्रचारक आहोत, विजय तुमचाच आहोत असं सांगत नागरिकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान काल दुपारी 12 वाजता भर उन्हात ही पदयात्रा सुरू झाली होती. तरीही विविध स्तरातील नागरिक, तरुण, वृद्ध आणि महिला या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांची काल सकाळी जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा श्री गणेशा रायगड गल्ली परिसरातील गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनानं करण्यात आला. कालची रविवारची सुट्टी असल्यानं सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्यानं या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळालं. याच दरम्यान महिलांनी आमदार संजय केळकर यांचं औक्षणही केलं. पाचपाकाडी, चंदनवाडी, नामदेववाडी परिसरातून प्रत्येक घरातून महिला प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या झंझावत रॅली रायगड गल्ली भागातून सुरू झाली. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक राऊळ, शिवसेना माजी नगरसेविका रुचिता मोरे, शिवसेनेचे हेमंत पवार, भाजपचे महेश कदम, प्रकाश राऊळ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत प्रचारासाठी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रायगड गल्ली परिसरातील श्री गणेश मंदिरातील गणेश बाप्पाचं दर्शन घेत या रॅलीला सुरुवात झाली. शिवांजली सोसायटी, लक्ष्मीनारायण सोसायटी समोरून सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल चौक, हिलटॉप, ठाणे दर्शन सोसायटी, टेकडी बंगला, ओपन हाऊस चौक, पाचपाकाडी, जनरल अरुणकुमार वैद्य पुतळा, सतरंज वेफर्स चौक, उत्सव हॉटेलवरून डावीकडे आनंद सावली सोसायटी, पाचपाकाडी, खळे कंपाऊंड, नितीन कंपनी चौक करून नामदेववाडीतील गावदेवी मंदिरात जाऊन या गावदेवी मातेचं दर्शन घेतलं. तेथील गावदेवी सोसायटी मार्गे विसावा कट्टा चौक, ठाण्याचा राजा गोविंदा पथक कार्यालय चौकवरून डावीकडे श्रीजी कॉम्प्लेक्सवरून नितीन जंक्शनला यू-टर्न मारून प्रेस्टिज पार्क येथून साईबाबा मंदिर दर्शन करून मिलन छाया सोसायटीकडून डाव्या बाजूनं तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. तसंच त्यानंतर पुढे चंद्रवन सोसायटी, संतोषवाडी, हनुमान मंदिरातून दर्शन घेत गणेशकृपा सोसायटीकडून गणेशवाडी, सोमय्या चाळ मार्गे पुढे रूपादेवी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. तसंच तेथून पुढे शहीद उद्यानाकडून डावीकडे पाटीलवाडी मार्गे सिद्धेश्वर तलाव सर्व्हिस रोड, डी.आर. कदम यांचं कार्यालय परिसरातून रमाबाई आंबेडकर उद्यान सर्व्हिस रोड, कॅडबरी जंक्शनवरून उजवीकडून लाईफलाईन हॉस्पिटल चौकातून
सिंगनगर, हंसनगर, परेरानगर मार्गे माजी नगरसेवक अशोक राऊळ यांच्या कार्यालयातून एसटी वर्कशॉप मार्गे जोंधळी बाग, नोरीबाबा दर्गा रोड, रूपादेवी मंदिर चौक, संतोष साळुंखे कार्यालय, महेश कदम कार्यालय करत गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिर, ठाणे महानगरपालिका चौक, कचराळी तलाव येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला। या रॅलीत ठिकठिकाणी केळकर यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। याच दरम्यान स्लममधल्या महिलांनी प्रत्येक घरात जाऊन आम्ही प्रचार करणारे असं केळकरांना विश्वास दिला। प्रत्येक सोसायटी आणि मंडळांकडून केळकरांनी ओवाळणी केली असून प्रत्येक सोसायट्यांकडून केळकरांना मतदान करण्याचं आश्वासित केलं। एकूणच केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात दिवसेंदिवस वाढतच असल्याचं चित्र आहे। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर फिरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले काम भारी, आता पुढची तयारी या टॅगलाईननं आपल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला। यात लाडक्या बहिणींचा सहभाग लक्षणीय दिसून आला। दुपारी 4 वाजता सुरू झालेली रॅली रात्री 10 वाजेपर्यंत कोपरीपासून वागळे स्ट्रीटपर्यंतच्या 40 नगर परिसरातील गल्लीबोळातून गेली। फटाक्यांची आतिषबाजी, भगवं वातावरण, फुलांची उधळण करत रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या राहिलेल्या हजारो मतदारांना अभिवादन करत त्यांचं स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 8 तासात मतदारसंघ पिंजून काढला। त्यांच्यासोबत रथावर खासदार नरेश मस्के, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू थापा, मीनाक्षी शिंदे, संजय वाघोले, राम रेपाळे आदी महायुतीचे अनेक नेते सहभागी झाले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडणूक शिवसैनिक आणि मतदारांनी हातात घेतली असून त्याची प्रचिती आजच्या प्रचार रॅलीत दिसून आली। राज्यभरात प्रचाराचा धडाका लावलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार रॅलीला सायंकाळी 4च्या सुमारास सुरुवात झाली। जणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, सगळ्यांच्या मुखात एकनाथ, लोकनाथ, एकनाथ अशा गाण्यांनी संपूर्ण यात्रेतील वातावरण शिवसेनामय बनलं होतं। बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना घेऊन आपल्याकडे आल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामनगर ITI चौकापासून प्रचार रॅलीला सुरुवात केली आणि सांगता कोपरीतील गांधीनगर शाखा येथे करण्यात आली। रॅलीच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांचा नातूही उपस्थित होता। तब्बल 40 नगर परिसरातून निघालेल्या या प्रचार रॅलीत माणसं जोडत गेली। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही अशी स्थिती असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे। ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात झालेल्या बंडखोरीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचीच फूस असल्याचं उघड झाले। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांना काँग्रेस अध्यक्षांनीच फोनवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। या व्हायरल संभाषणानं काँग्रेसची चांगली पोलखोल झाली आहे। ठाणे जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाण्यात काँग्रेसच्या वाट्याला भिवंडी आणि मीरा भाईंदर या अवघ्या 2 जागा आल्या आहेत। त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी उमटून ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडाळी माजली। कोपरी पाचपाखाडीतून महायुतीतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे केदार दिघे रिंगणात आहेत। अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ प्रदेश पदाधिकारी मनोज शिंदे आणि काँग्रेसचे सुरेश पाटील खेडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाला असल्यानं शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष चव्हाण यांनी दोन्ही बंडखोरांचं काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबन केल्याचं जाहीर केलं। दरम्यान कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यापूर्वी मनोज शिंदे यांनी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना फोन करून कल्पना दिली होती। त्यावर प्रत्युत्तरादाखल चव्हाण यांनी अनुमती दर्शवून अर्ज भरण्यास हमी भरली। या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं महाविकास आघाडीमध्ये संशयकोळ माजलाय।
होतं एवढं काय होतंय. पहिल्या दिवशीची सुरुवात अंदाजे मी 200-300 कार्यकर्ते वगैरे समजलो होतो, परंतु त्यांना जेव्हा कळलं की मी या ठिकाणी कुठल्या उद्देशानं मी ही निवडणूक लढवतोय, त्याप्रमाणे 2,500 वरती आता तुम्ही बघताय मोठा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा वाढतोय. आज 3,000-3,500 लोक त्या ठिकाणी कार्यकर्ते होते, मंडळाचे सदस्य होते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी होते, सर्वसामान्य नागरिक होते, काही ज्येष्ठ नागरिक त्यांना ते माझ्या रॅलीच्या रथामध्ये बसतात, त्यांना चालता येत नाही. अशा प्रकारचं प्रेम उसळून जे आलेलं आहे, त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी 7 हा माझा लकी नंबर आहे आणि 7 नंबर मला मिळालेला आहे. त्याच्यासमोर माझं नाव आहे, फुगा ही निशाणी आहे. त्याच्यासमोरचं नागरिक माझं बटन दाबून माझ्यावर प्रेम व्यक्त करतील आणि हे जे चालले आहे त्याच्या पलीकडे जाऊन मला मतदान करून मला त्यांच्या सुख दुःख आणि ऐश्वर्यामध्ये आणि त्यांच्या प्रश्नामध्ये पूर्ण करण्याच्या माध्यमातून मला सहभाग करून घेतील आणि मला विधानसभेवर आमदार म्हणून पाठवतील, एवढं मला खात्रीने वाटायला लागलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे ओवळा माजुळा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मणेरा यांनी झंझावात प्रचार केला. शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना थेट विधानसभा निवडणुकीची संधी दिल्यानं शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. भगवे झेंडे हातात मशाल घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघ आज पिंजून काढला. ओवळा माजुळा मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पाहायला मिळणार आहे. एकीकडे ईडीच्या भीतीनं शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना या निवडणुकीत जनता नक्की धडा शिकवतील असा विश्वास यावेळी शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश मणेरा यांनी व्यक्त केला. आजच्या बाईक रॅलीला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. हिरानंदानी मेळोज येथून ही सुरुवात झाली. त्यानंतर ठाणे महानगरपालिका शाळा, लोकपुरम गेट, संताजी महाराज सोसायटी, शिवाईनगर शाखा, साई विहार हॉटेल, गजानन महाराज ट्रस्ट, स्वामी विवेकानंद नगर, औदुंबर सोसायटी, गगनगिरी बिल्डिंग, रमेश शेळके चाळ, उल्टास कॉलनी, नवीन माडा कॉलनी, शिवाईनगर भारत सहकारी बँक लिमिटेड, पवारनगर बस स्टॉप, आसावरी बिल्डिंग, वसंत विहार शाळेकडील हनुमान मंदिर, कोकणीपाडा शाखा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमनगर, गावणबाग, उन्नती गार्डन, रवी इस्टेट, साईबाबा मंदिर रोड, विक्रांत चव्हाण ऑफिस, वर्तकनगर येथील रॅलीची समाप्ती शिवाईनगर येथे करण्यात आली. शिवसेना जिंदाबाद, महाविकास आघाडी जिंदाबाद, नरेश मणेरा आगे बढो, हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो या गगनभेदी घोषणेनं संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी ओवळा माजुळा मतदारसंघात नक्कीच बदल झालेला दिसेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या रॅलीत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, भास्कर बैरी शेट्टी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते. भाजप हा पक्ष फक्त द्वेषाचं राजकारण करत आहे. धर्माच्या नावावर या देशात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या द्वेषाचं राजकारण आता मुंबऱ्यात आणलं जात आहे आणि या राजकारणाला गाडायचं असेल तर तुतारी हाच एकमेव पर्याय आहे असं प्रतिपादन आपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय सिंग यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी संजय सिंग यांनी मुंब्रा येथील अल्मास कॉलनी आणि तन्वीर नगर येथे सभा घेतल्या. या सभेत ते बोलत होते. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ जमा झालेले लोक बघून आपले ठाम मत झाले की त्यांचा विजय 1 लाख मतांनी होईल असा विश्वास संजय सिंग यांनी व्यक्त केला. आपण जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी येण्यासाठी 2 कारणं आहोत. पहिलं म्हणजे जितेंद्र आव्हाड हे दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांच्या दुःखात सहभागी होणारं व्यक्तिमत्व आहे. आपण जेव्हा मोदींच्या हुकुमशाही विरोधात बोललो तेव्हा आपल्याला जेलमध्ये टाकण्यात आलं.
त्याप्रसंगी दिल्लीत आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच धावून आले होते आणि दुसरं कारण म्हणजे जो कोणी द्वेष पसरवणाऱ्या भाजपाविरोधात लढतो त्याच्यासोबत उभं राहण्यासाठी आपण नेहमीच सज्ज असतो. जितेंद्र आव्हाड हे द्वेषाच्या राजकारणाविरोधात लढत आहेत, म्हणूनच आपण इथे आल्याचं त्यांनी सांगितलं. वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्याची भाषा देशाचे विधिमंत्री करत आहेत, परंतु JPC समोर हा विषय चर्चेला आला आहे. 800 पानांच्या अहवालापैकी फक्त 100 पानं वाचून झाली आहेत. त्याआधीच जर कायदा करण्याची भाषा केली जात असेल तर ते संविधान विरोधी कृत्य आहे. हे सरकार संविधानाशी आणि लोकशाहीशी गद्दारी करत आहेत. आजची स्थिती अशी आहे की वतन की हालात सुनाएंगे तो पत्थर भी रोएंगे. हे शिंदे सरकार नको त्या गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. आपलं म्हणणं आहे की त्यांनी कधीतरी शिक्षण, रोजगार, महागाई, महिला अत्याचार यावर बोलावं, असं आवाहन देखील संजय सिंग यांनी यावेळी केलं. योगी महाराष्ट्रात येतात आणि बटेंगे काटेंगेचा नारा देत आहेत. आपण तुम्हाला सांगतोय की हम ना बटेंगे ना कटेंगे, हम भाजप को लपटेंगे. कारण भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी खोटं बोलण्यात मास्टरकी मिळवली आहे. मोदी म्हणतात की हे लोक बेटी पळवतील, लोक सुरक्षित नाहीत. माझं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षात जर लोक सुरक्षित नसतील तर मोदींचं अपयश असल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा. लक्षात घ्या, कोणताच धर्म द्वेष पसरवत नाही. द्वेष हटवण्यासाठी बंद पडलेलं घड्याळ फेकून तुतारी वाजवली पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांचा विजय हा तमाम सामान्य जणांचा विजय असणार आहे. त्यामुळे तुतारीसमोरील 1 नंबरचं बटन दाबा, असंही त्यांनी आवाहन केलं. दरम्यान डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात महागाई वाढल्याचं सांगून महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत, असहिष्णुतेची परंपरा आपल्या महाराष्ट्रात वाढीस लागली आहे, ती गाडण्यासाठी आपणाला लढावं लागणार आहे. काल परवा केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून गेले. धर्मद्वेषाचं राजकारण हे सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. द्वेषाचं राजकारण करून आपण विजयी होऊ असं त्यांना वाटत असलं तरी आपण ते होऊ द्यायचं नाही. द्वेषमूलक राजकारण करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्रात नक्कीच पराभव होणार आहे, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित जनसमुदायानं 1 नंबर 1 नंबर अशा घोषणा देत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आपला पाठिंबाही जाहीर केला. यावेळी मंचावर शमीम खान, शानू पठाण यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंब्रा कळव्यातील लोकांना टॉरंट पॉवरचे 350 युनिटचं विजेचं बिल महिन्याला 4 ते 5 हजार रुपये येतं. या प्रत्येक वीजधारकाच्या बिलातून 360 रुपये टक्केवारी येथील स्थानिक आमदार, ज्यांना मिस्टर पर्सेंटेज असं संबोधलं जातं, त्यांना जात आहे. हे बिल पाहून आपलं हृदय जळत आहे की आपण कोणाला निवडून दिलं. यामुळेच येत्या निवडणुकीत आपल्या बिलातून टक्केवारी घेणाऱ्याला पाडा आणि टक्केवारीची टॉरंट पॉवर बंद करण्यासाठी आपल्याला निवडून द्या, असं आवाहन मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीमुल्ला यांनी मतदारांना केले. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार नजीमुल्ला यांची प्रचार रॅली काल मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 31 येथील रोशनी महल, आनंद सोसायटी, हनुमान नगर,
ठाकूरपाडा, सम्राटनगर, संजयनगर, नाशिक वॉर्ड, JP सोसायटी, गीते कॅम्प, शंकर मंदिर, आंबेडकर नगर, आनंद कोळीवाडा, हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर, नारायण हाऊस, शांतीनगर, नारायणनगर, शमशादनगर ते आयशा मस्जिद या मार्गावरून निघाली असताना या रॅलीत नजीमुल्ला यांनी मतदारांशी संवाद साधला। यावेळी माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, रुपाली गोटे, आश्रिन राऊत, इब्राहिम राऊत, अजित शेख, राजू अन्सारी, जफर नोमानी, मनीषा भगत, नेहा नाईक, संगीता पालेकर, मोबिन सुर्वे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हिरालाल गुप्ता आदी पदाधिकारीही सहभागी झाले होते।